नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी अपकमिंग तुमची जी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि 2025 पासून तुमचा रिटर्न पॅटर्न लागू होईल. तर ही परीक्षा एक शेवटचा अटेम्प्ट म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण ऑप्शनल वगैरे फेस करणार आहोत. सो या परीक्षेसाठी तुम्ही 100% द्या. त्याच्यासाठी केसागर पब्लिकेशन तर्फे आपण इथं काही मोफत लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एन्व्हायरमेंट हा जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट तर इम्पॉर्टंट आहे, पण विद्यार्थ्यांना कन्फ्युजन फार आहे की सिलेबस कसा कव्हर करायचा, कुठून कव्हर करायचा. तर काही एन्व्हायरमेंटचे आपण मॅरेथॉन सेशन देत आहोत. एकाच सेशन मधून बराचसा तुमचा पार्ट कव्हर होईल. तर एन्व्हायरमेंट इकोलॉजीसाठी तुम्ही मी तर तुम्हाला बुक्स दाखवते ऑफिशियल वेबसाईट वरती. तर इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, पारिस्थितिकी व पर्यावरण, के सिद्धार्थ एस मुखर्जी, म्हणजे मूळ लेखक आहेत के सिद्धार्थ सर, एस मुखर्जी सर. ठीक आहे, ओके. अनुवाद केलेला आहे श्रीकांत गोखले सरांनी, केसागर पब्लिकेशन. हे पुस्तक बेस्ट आहे. सोबतच तुम्हाला योगेश नेतनकर सरांचं एक पुस्तक मिळेल, हेही पुस्तक बेस्ट आहे. आता एन्व्हायरमेंटचं जर तुम्ही बघितलं तर एन्व्हायरमेंट हा असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला तिथं करंट अफेअर्सचा डाटा सुद्धा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तुमचा फॅक्च्युअल डाटा जो आहे, सॉरी, तुमचं स्टडी मटेरियल जे असेल ना, तर त्याच्यामध्ये करंट अफेअर्स इन्क्लूड असलं पाहिजे. ठीक आहे, तर संपूर्ण परिस्थिती की जैवविविधता, साधना नेतनकर मॅडम, योगेश नेतनकर सरांचं हे बुक आहे. हेही पुस्तक तुम्ही वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीही पुस्तकं वापरायची गरज पडणार नाही. ठीक आहे, केसागर करिअर अकॅडमी आपलं ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशनवरती संयुक्त पूर्व परीक्षेसाठी रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत. नक्कीच संपर्क करा, डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. तर स्टार्ट करूया आपण. आपला जो ठोकळा आहे, जस्ट एक मिनिट मी तुम्हाला ठोकळा पण दाखवते. एकच मिनिट थांबा. आपला एमपीएससी साठी एक ठोकळा येतो, मला वाटते याच्या आधी पण तुम्ही वापरलेले असतील. तर रिव्हिजन साठी तुम्ही ठोकळा वापरू शकता, बेस्ट राहील. ओके, नंतर दाखवते मी तुम्हाला, चालेल. तर ठोकळ्यामधून आपण हे कव्हर करतोय, पण तुम्ही रेफरन्स बुक आहेत ना, रेफरन्स बुक पण डेफिनेटली वापरू शकता. ठीक आहे, बघा. पर्यावरण, जैवविविधता आणि हवामान बदल सगळं व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुन्हा काही प्रॉब्लेम राहणार नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर बघितलं तर परिसंस्था म्हणजे काय, बरोबर. अर्थ आणि दृष्टिकोन हा पार्ट आपण स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा पाहतो, पण स्टेट बोर्ड मधूनच सगळे क्वेश्चन कव्हर होतील असं नाही. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे परिसंस्था म्हणजे काय. विद्यार्थ्यांना फार छोट्या छोट्या गोष्टी असतात पण माहित नसतात. तर परिस्थितिकीच्या अभ्यासातील परिसंस्था हा महत्वाचा घटक आहे. सिंपल सेंटेन्स आहे, असं सेंटेन्स सुद्धा तुम्हाला एक्झाम मध्ये दिलं जाऊ शकतं. 1 नंबर की पारिस्थितिकीच्या अभ्यासातील परिसंस्था हा एक महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, दुसरा सेंटेन्स तुम्हाला देतील की परिसंस्थेची सुस्पष्ट व्याख्या प्रथम ए जी टॅन्सले यांनी 1935 मध्ये केली. हे तुमचं दुसरं सेंटेन्स असेल. ठीक आहे, आणि तुम्हाला दिलेलं असेल की योग्य पर्याय निवडा. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 बरोबर, अशा प्रकारे. कारण राज्यसेवा पूर्व परीक्षेला 3 लाइनर ते 4 लाइनर क्वेश्चन विचारले जातात. तर परिसंस्था पारिस्थितिकीच्या अभ्यासातला महत्वाचा घटक आहे. याची सुस्पष्ट डेफिनेशन टॅन्सले यांनी केली, 1935 मध्ये केली. आणि टॅन्सले यांच्या मते पर्यावरणातील जैविक म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक या घटकांच्या एकत्रीकरणातून आकाराला येणारी संस्था म्हणजे परिसंस्था. ठीक आहे, ओके. तर टॅन्सले यांची डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. बायोटिक फॅक्टर काय असतात, अबायोटिक फॅक्टर काय असतात, हे सगळं मी तुम्हाला पुढे शिकवेन. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही ठोकळा अभ्यासता तेव्हा इतकं इन डिटेल तुम्ही ठोकळा अभ्यासला पाहिजे, तर तुम्हाला क्वेश्चन इथून दिसणार आहेत. तर परिसंस्था, इकोसिस्टीम हा हा जो शब्द आहे, इंग्रजी शब्द, मराठी समानार्थी शब्द वगैरे आपण बघू शकतो इथं. इको म्हणजे काय, इको म्हणजे परिसर, ठीक आहे, किंवा पर्यावरण. आणि सिस्टीम म्हणजे काय, संस्था. सिंपल आहे, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही, बरोबर. मग पर्यावरणाची व्याख्या आपण अभ्यासतो की सिस्टीम किंवा संस्था म्हणजे समाविष्ट घटकाच्या परस्परांमधील आंतरसंबंधातून आणि आंतरक्रियामधून. बघा, एखादी सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये
1 2 3 4 5 असे घटक आहेत, बरोबर. आता या घटकामध्ये परस्पर संबंध असणार, यांच्यामध्ये आंतरक्रिया असणार. याच्यातून जी याच्यातून जे काही आकाराला येतं त्याला आपण व्यवस्था म्हणतो, बरोबर. ओके, मग इथून क्वेश्चन तर नाही बनणार. परिसंस्था म्हणजे विशिष्ट प्रदेशातील सजीव तसेच जीव समुदाय. लक्षात घ्या, परिसंस्था म्हणजे काय? विशिष्ट प्रदेशातील सजीव तसेच जीव समुदाय आणि त्यांच्या भोवतालच्या अजैविक घटकाशी होणारी आंतरक्रिया. बघा इथे शब्द काय आलेला आहे? अजैविक घटक, बरोबर. तर इथं तुम्हाला आयोग काय करतं मग? जैविकच्या ठिकाणी अजैविक, बरोबर, आणि अजैविकच्या ठिकाणी जैविक, बरोबर. म्हणजे जीवशास्त्र आणि पारिस्थितिकीमध्ये अजैविक घटक किंवा जैविक घटक हे काय आहेत? हे पर्यावरणाचे निर्जीव रासायनिक आणि भौतिक भाग आहेत, जे सजीव जीवांवर आणि परिसंस्थेच्या कार्यावर काय करतात? परिणाम करतात, बरोबर. ओके, पर्यावरण म्हणजे काय? आपल्या भोवताली असलेले जैविक. जैविक म्हणजे सगळे जीव. आणि अजैविक मध्ये काय येतं? बघा, अजैविक मध्ये हवा, पाणी आहे, जमीन आहे, सूर्यप्रकाश आहे, हे सगळं अजैविक मध्ये येतं. ओके, क्लिअर? आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल आणि हे आपल्याला माहिती पण पाहिजे. आता इथं जी आंतरक्रिया होते अजैविक घटकाची, हवेबरोबर, पाण्याबरोबर, जमिनीबरोबर, तर या आंतरक्रियामार्फत ऊर्जेचा जो प्रवाह आहे ना तो कार्यान्वित होतो, लक्षात घ्या. आणि मग पोषण द्रव्यांचं चक्र सुरू होतं, हे आपल्याला इथं माहित पाहिजे. ठीक आहे, मग जेव्हा म्हणजे ही टाइमलाईन जी आहे ना, ही टाइमलाईन तुम्हाला माहित पाहिजे. आणि निश्चित पोषण स्तर निर्माण होतो आणि जैविक विविधता पण काय होते? आकाराला येते. लक्षात आलं? म्हणजे इथं तुम्हाला ही आंतरक्रिया, आंतरक्रियेमधून ऊर्जेचा प्रवाह, ऊर्जेच्या प्रवाहानंतर पोषण द्रव्याचं चक्र, निश्चित पोषण स्तर आणि जैविक विविधता, हे सगळं तुम्हाला इथं क्लिअर असलं पाहिजे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की परिसंस्थेच्या अभ्यासाचा दृष्टिकोन काय आहे. ठीक आहे, टोटल किती दृष्टिकोन आहेत? 2 मुख्य दृष्टिकोन आहेत. संरचनात्मक दृष्टिकोन याला स्ट्रक्चरल ऍस्पेक्ट म्हटलं जातं, कार्यात्मक दृष्टिकोन याला फंक्शनल ऍस्पेक्ट म्हटलं जातं. ठीक आहे, समजून घ्या. तर पहिल्यांदा तुम्ही इथं रिकॉल करा की परिसंस्था म्हणजे काय. वारंवार तुम्हाला हे रिकॉल करावं लागणार आहे. तर संरचनात्मक दृष्टिकोन म्हणजे परिसंस्थेचे वर्णन करताना अथवा अभ्यास करताना परिसंस्थेची संरचना कशी आहे, ठीक आहे, त्यातील घटक कोणते आहेत त्याचा अभ्यास केला जातो आणि त्या अभ्यासाच्या आधारे परिसंस्थेचं वर्णन केलं जातं. लक्षात घ्या, परिसंस्थेमध्ये असलेल्या जाती, प्रजाती, जीव समुदाय यांची रचना, त्यांच्यामधील परस्पर संबंध, जैविक अजैविक घटक इत्यादींचा संरचनात्मक दृष्टिकोनामध्ये अभ्यास केला जातो. आता याच्यावरती क्वेश्चन कसा बनतो? बघा, क्वेश्चन बनतो की परिसंस्थेच्या संरचनात्मक दृष्टिकोनामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींचा किंवा कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, ओके. तर इथं काय दिले तुम्हाला? इथं तुम्हाला दिलेलं आहे जीव समुदायाची रचना, परस्पर संबंध, जैविक अजैविक घटक, बरोबर, नाती, याचा अभ्यास केला जातो. तर हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. कार्यात्मक दृष्टिकोन जर तुम्ही बघितला तर परिसंस्था ही एक संस्था आहे. लक्षात घ्या, कोणत्याही संस्थेची जशी रचना असते तशीच ती काही कार्यही करीत असते. लक्षात घ्या, एक संस्था आहे आणि परिसंस्थेचा अभ्यास करताना परिसंस्था कोणती कार्य करते याद्वारे तिचा अभ्यास आणि विश्लेषण केलं जातं. परिसंस्थेच्या कार्यामध्ये ऊर्जेचा प्रवाह आणि पोषण द्रव्याचं चक्र यांचा समावेश होतो. लक्षात घ्या, परिसंस्थेच्या कार्यामध्ये कशाचा समावेश होतो? ऊर्जेचा प्रवाह आणि पोषण द्रव्याचं चक्र, हे आपण पाठीमागं पण बघितले. मग परिसंस्था ही कार्य कशी पार पाडते या अनुषंगाने केलेला अभ्यास म्हणजे कार्यात्मक दृष्टिकोन, ज्याला म्हटलंय फंक्शनल ऍस्पेक्ट. ओके, तर इथं आपल्याला परिसंस्थेच्या अभ्यासाचे जे दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन क्लिअर झाले. UPSC ला याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत, MPSC ला पण येऊ शकतात. ठीक आहे, परिसंस्थेची संरचना बघा. परिसंस्थेच्या संरचनेमध्ये 2 मुख्य घटकांचा समावेश होतो. इथे मी क्वेश्चन मार्क करते. एक अजैविक घटक आणि दुसरा जैविक घटक. तर परिसंस्थेच्या संरचनेमध्ये कोणत्या 2 मुख्य घटकांचा समावेश होतो? अजैविक घटक, जैविक घटक. ठीक आहे, अजैविक मध्ये तुम्हाला प्राकृतिक आणि रासायनिक 2 मिळतील. जैविक मध्ये तुम्हाला उत्पादक, ग्राहक आणि विघटक आहे. असा चार्ट पाठ करून ठेवायचा. प्राकृतिक मध्ये जर तुम्ही बघितलं, प्रकाश, तापमान, पर्जन्य, आर्द्रता, भूपृष्ठ रचना, मृदा प्रकार. ठीक आहे,
रासायनिक म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कार्बन, त्याची संयुगे, प्रथिने इत्यादी. जैविक मध्ये उत्पादक, हिरव्या वनस्पती, ग्राहक, प्राणी, विघटक, सूक्ष्मजीव. ओके, तर हे तुम्हाला फॅक्च्युअल साधा सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बाकी याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही. परिसंस्थेची कार्य लक्षात ठेवा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परिसंस्थेच्या कार्यामध्ये पहिलं कार्य आहे प्रकाश संश्लेषण, दुसरं आहे ऊर्जा विनिमय, त्याच्यानंतर तुम्हाला इथं तिसरं कार्य दिलेलं आहे विघटन, चौथं दिलेलं आहे अन्न साखळी. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा याच्यावरती सेपरेटली क्वेश्चन येतात. प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस तुम्ही बायोमध्ये वगैरे अभ्यासला असेल. इथं आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बघतोय. तर बघा वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे काय करतात, अन्न तयार करतात. आपल्याला माहिती आहे बरोबर. C3 प्लांट, C4 प्लांट्स वरती आयोग क्वेश्चन विचारतो. तर पानं काय करतात, श्वासोश्वासाचं कार्य करतात बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, अन्नरस शोषला जातो. त्याच्यामध्ये कसले घटक असतात, असेंद्रिय. सेंद्रिय घटक, असेंद्रिय घटक क्लिअर करून घ्या, आयोगाचे प्रश्न येतात. तर असेंद्रिय घटक असतात, वनस्पती पानामधून कार्बन डायऑक्साईड गोळा करतात आणि मुळातून असेंद्रिय घटक गोळा करतात. ठीक आहे, ओके. पानामधून काय करतात, कार्बन डायऑक्साईड, आणि मुळामधून काय करतात, असेंद्रिय घटक. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने जी क्रिया होते ती प्रकाश संश्लेषण क्रिया आहे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे वनस्पतीमध्ये काय होतं, अन्न तयार होतं आणि याला अन्न उत्पादक असं म्हटलं जातं. ठीक आहे, अन्नाचा पुरवठा वनस्पतीमधून अन्य सजीव घटकांना होतो. हे सजीव घटक वनस्पतीकडून अन्न घेऊन उपभोगत असल्याने त्यांना भोगक किंवा भक्षक असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. क्लिअर. चला नेक्स्ट बघा, प्रकाश संश्लेषणाशी रिलेटेड खूप सारी माहिती आहे, पण इथं आपल्याला ती गरजेची आहे का नाही. ऊर्जा विनिमय, सजीव घटकाने भक्षण केलेल्या अन्नापासून कशाची निर्मिती होते, ऊर्जेची निर्मिती होते बरोबर. मग ही जी ऊर्जा निर्मिती आहे परिसंस्थेमध्ये कशी दाखवतात, चढत्या क्रमाने, कशानुसार, दर्जानुसार. हे सेंटेन्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जी ऊर्जा निर्मिती होते ती ऊर्जा निर्मिती परिसंस्थेमध्ये कोणत्या क्रमाने दाखवतात, चढत्या क्रमाने दाखवतात. ठीक आहे, ऊर्जा एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे जाते. ओके, तो ऊर्जेचा विनिमय, आणि हा विनिमय विविध अशा 4 थरांवर मोजला जातो. ऊर्जा विनिमय म्हणजे काय, ऊर्जा एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे जाते बरोबर, त्याला म्हटलंय ऊर्जेचा विनिमय. आणि हा विनिमय विविध अशा 4 थरांवर मोजतात. हा ऊर्जा विनिमय म्हणजे एका परिसंस्थेतील अन्न एका गटाकडून दुसऱ्या वेगळ्या गटाकडे जाणे म्हणजे अन्नाचं संक्रमण होय. ठीक आहे, आणि अन्न संक्रमणाला काय म्हटलं जातं, अन्न साखळी असं म्हटलं जातं. आणि ही साखळी लिंडमन नामक शास्त्रज्ञाने विविध पातळ्यांवर दाखवली. ठीक आहे, लिंडमन यांच्यावरती क्वेश्चन आला होता. अन्न संक्रमणालाच अन्न साखळी म्हणतात, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आता इथे तुम्हाला लिंडमनचा उल्लेख आलेला आहे. तर ऊर्जा विनिमय स्तर, जे विविध पातळ्या दाखवल्या की नाही लिंडमनने, त्याला काय म्हटलंय, ऊर्जा विनिमय स्तर. आणि ऊर्जा विनिमय स्तराचीच आपल्याला काय करायचं आहे, इथं माहिती घ्यायची आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया. तर हे बघा, हा जो भाग आहे ना, हा भाग आपल्याला दिसताना इतका सोपा दिसतो, परिसंस्था, पारिस्थितिकी, ऊर्जा विनिमय बरोबर. हे कुठंतरी वाचल्यासारखं वाटतं, पण सगळ्याच गोष्टी क्लिअर होत नाही. जोपर्यंत तुम्ही कॉन्सेप्ट समजून घेत नाही तोपर्यंत सगळ्याच गोष्टी क्लिअर होत नाहीत. हिरव्या वनस्पतींवर दिवसा सूर्यप्रकाशामुळे जे प्रकाश संश्लेषण होतं, अन्न तयार करतात, त्याला प्रथम ऊर्जा. आता हे आपल्याला माहितीये की हिरव्या वनस्पती, सूर्यप्रकाश, प्रकाश संश्लेषण सगळं माहितीये, पण यालाच प्रथम ऊर्जा विनिमय स्तर म्हणतात, हे माहिती होतं का आपल्याला, नाही. इथं मी स्टार करते, याला मी 1 नंबर देते. ठीक आहे, हे आपल्याला माहित नव्हतं. ओके, क्लिअर. आता स्वतःच लागणारं अन्न स्वतःच उत्पादन करू न शकणारे आणि त्याकरता प्रथम ऊर्जा निर्मिती स्तरांवर अवलंबून असणाऱ्या सजीव प्राण्यांचा स्तर म्हणजे द्वितीय विनिमय स्तर. ठीक आहे, आणि या स्तरामध्ये मानवासह वनस्पतीचा पाला खाणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. म्हणजे आपला समावेश कुठं होतो, आपला समावेश द्वितीय विनिमय स्तरामध्ये होतो. लक्षात घ्या,
आपला समावेश द्वितीय विनिमय स्तरामध्ये होतो आणि द्वितीय विनिमय स्तरामध्ये ज्यांचा समावेश होतो त्यांना काय म्हटलं जातं, तृणभक्षक किंवा प्रथम भक्षक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. इथं तुम्हाला तृणभक्षक आणि प्रथम भक्षक हे नाही, तृणभक्षक आणि प्रथम भक्षक एकच आहेत का, हे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बरोबर, कारण काय होतं, कन्फ्युजन होतं. बरोबर, कन्फ्युजन आपल्याला नकोय. पर्यावरण, इकोलॉजी, जैविक घटक, परिसंस्थेतील जिवंत जैविक घटक, प्रथम भक्षक, तृणभक्षक, विविध पातळ्या, लिंडमन, या सगळ्यांबद्दलची तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे. बरोबर, आता जो डाटा आपण घेतोय, उदाहरणार्थ आपण हे ठोकळ्यामधून घेतोय, पण जर तुम्ही रेफरन्स बुक वापरले, ठीक आहे, जर तुम्ही रेफरन्स बुक वापरले तर रेफरन्स बुक मध्ये याच्यापेक्षा पण जास्त डाटा असू शकतो. पण याचा अर्थ असा आहे का की रेफरन्स बुक वापरायलाच पाहिजे? बरोबर, डेफिनेटली वापरायला पाहिजे. कारण का, परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ना, तर ती काठिण्य पातळी थोडीशी वाढत आहे, त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे, चला तिसरा मुद्दा बघा. स्वतःच्या अन्नासाठी तृणभक्षक प्राण्यांवर अवलंबून असणारे जे प्राणी असतात ते तृतीय ऊर्जा विनिमय स्तरामध्ये येतात. ठीक आहे, ओके. त्यांना मांसभक्षक प्राणी म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, मांसभक्षक. तृतीय ऊर्जा विनिमय स्तरामध्ये येणारे जे प्राणी आहेत त्यांना म्हटलं जातं मांसभक्षक, किंवा ते दुय्यम भक्षक म्हणून ओळखले जातात. हे सगळे तृतीय ऊर्जा विनिमय स्तरात समाविष्ट होतात. वाघ, सिंह, चित्ता, गिधाड, गरुड इत्यादी प्राणी. ठीक आहे, ओके. तर इथं तुम्हाला तृतीय ऊर्जा विनिमय स्तर, त्यांनाच मांसभक्षक किंवा दुय्यम भक्षक म्हटलं जातं. म्हणजे स्तर तिसरा आहे पण दुय्यम भक्षक म्हटले जातं. ठीक आहे, चौथा मुद्दा बघा. प्रथम, द्वितीय आणि तृतीय या खालच्या ऊर्जा विनिमय स्तरातून अन्न मिळवणारे घटक हे चतुर्थ विनिमय स्तरामध्ये येतात. ओके, म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की मानव कोणत्या घटकामध्ये येतो, स्तरामधला घटक आहे मानव, चौथ्या स्तरातला घटक आहे. साधा सिंपल क्वेश्चन आहे, मानव चौथ्या स्तरातला घटक आहे. ठीक आहे, मग हा जो चौथा स्तर आहे ना, या चौथ्या स्तरातील प्राण्यांना काय म्हटलं जातं, बहुभक्षी म्हटलं जातं. बरोबर, म्हणजे विघटक वर्गात मोडणाऱ्या बुरशी आणि जीवाणूंचा या स्तरामध्ये समावेश होतो. लक्षात आलं. इथे तुम्हाला ऊर्जा विनिमय कार्यक्षमता दिलेली आहे, उत्पादक, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक. ठीक आहे, किलो कॅलरी मध्ये तुम्हाला दिलेला आहे. लक्षात ठेवा, 10,000, 1,000, 100 आणि 10. इथे तुम्हाला सूर्य मेन सोर्स दिलेला आहे, उत्पादक वनस्पती आहे, त्याच्यानंतर उष्णता, द्वितीय प्राथमिक ग्राहक, द्वितीय ग्राहक, तृतीय ग्राहक. ठीक आहे, ओके. तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. चला नेक्स्ट बघा, विघटन. जीवाणू, बुरशी, कवके यांसारखे सूक्ष्मजीव परिसंस्था रचनेमध्ये काय करतात, विघटनाचे कार्य करतात. सेंटेन्स सिंपल आहे, लक्षात घ्या. विधान सिंपल आहे की जीवाणू, बुरशी, कवके, यालाच मी नंबरिंग करते 1 2 3. ठीक आहे, यालाच मी नंबरिंग करते की यांसारखे सूक्ष्मजीव. खालीलपैकी कोणते सूक्ष्मजीव परिसंस्था रचनेत विघटनाचं कार्य करतात? तुम्हाला हे माहित पाहिजे की जीवाणू कार्य करतात, बुरशी काम करते, कवके काम करतात. बरोबर, म्हणजे सर्वसाधारणपणे सूक्ष्मजीव हरितद्रव्य विरहित असल्याने काय करतात, ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत आणि त्यांचा उल्लेख परपोषी या गटामध्ये होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे सूक्ष्मजीव कुजणाऱ्या वनस्पती आणि मृत प्राण्यांच्या शेष भागात साठवलेल्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. ओके, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, विघटक. विघटकावरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे की विघटक म्हणजे काय, तेच विद्यार्थ्यांना सुरुवात तिथूनच होते आपली की तेच आपल्याला माहित नसतं. बरोबर, तर विघटक म्हणजे काय, तर सूक्ष्मजीव कुजणाऱ्या वनस्पती आणि मृत प्राण्यांच्या शेष भागात साठवलेल्या सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात, म्हणून त्यांना विघटक म्हटलं जातं. ठीक आहे, बहुसंख्य जीवाणू मातीतील कार्बनयुक्त पदार्थांपासून अन्न मिळवतात. ओके, प्रथिने, शर्करा, मेद या कार्बनयुक्त सेंद्रिय पदार्थ. आता इथे तुम्हाला कार्बनयुक्त सेंद्रिय पदार्थ सुद्धा माहित पाहिजेत बघा. प्रथिने, शर्करा, मेद हे काय आहेत, हे कार्बनयुक्त सेंद्रिय पदार्थ आहेत. बरोबर, यांचं विघटन होतं आणि मग काय होतं, असे म्हणजे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक वरती तुम्हाला राज्यसेवेला ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय, पण तिथं विद्यार्थ्यांना ऑर्गॅनिक म्हणजे काय, इनऑर्गॅनिक म्हणजे काय हे क्लिअर नसतं.
हे क्लिअर करून घ्या अगोदर, ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे परिसंस्था रचना कार्यान्वित होताना विघटनाचं महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणजे या प्रोसेसमध्ये विघटन फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे अन्न साखळी. प्रत्येक परिसंस्थेमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीवांचे जैविक समाज एकत्र असतात. विविध जैविक समाजांचे उत्पादक, भक्षक, विघटक असे 3 वर्ग असतात, बरोबर. हे लक्षात ठेवा, उत्पादक, भक्षक, विघटक. उत्पादक जीवसमाज काय करतो, प्रकाश संश्लेषणाद्वारे सौर प्रकाश ऊर्जेचं रूपांतर, कार्बन डायऑक्साईड, पाणी, हरितद्रव्य. सिंपल आहे, याच्यामध्ये काय अवघड आहे नाही, बरोबर. यांचा उपयोग करून काय केलं जातं, त्याचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं, ठीक आहे. ओके, कोणत्या ऊर्जेमध्ये, रासायनिक ऊर्जेमध्ये, हे विसरू नका. वनस्पती काय करते, वनस्पती शर्करेच्या स्वरूपामध्ये स्वयंनिर्मित अन्नाची साठवण करते, बरोबर. आता स्वयंनिर्मित अन्न तयार करण्याची क्षमता फक्त वनस्पतीमध्येच आहे का, बरोबर आहे, फक्त वनस्पतीमध्ये आहेत, म्हणून तर त्यांना आपण उत्पादक म्हणतो, बरोबर. स्वयंनिर्मित आहे म्हणून तर आपण त्यांना काय म्हणतो, उत्पादक म्हणतो. सगळे प्राणी अन्नासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वनस्पतींवर अवलंबून असतात. सोपं आहे, काय अवघड नाहीये. तृणभक्षक प्राणी वनस्पती भक्षण करून ऊर्जा मिळवतात. हे तृणभक्षक प्राणी मांसभक्षक प्राण्यांचे अन्न असते. तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे ऊर्जेचं संक्रमण होतं. तर हे ऊर्जेचं संक्रमण आपल्याला माहित असलं पाहिजे की तृणभक्षक प्राणी मांसभक्षक प्राण्यांचं अन्न असतं, ठीक आहे. ओके, लहान मांसभक्षक प्राणी मोठ्या मांसभक्षक प्राण्यांचं अन्न असतं. लहान मांसभक्षक प्राण्यांकडून ही ऊर्जा मोठ्या प्राण्यांकडे संक्रमित होते. अन्न ऊर्जेच्या वनस्पतीपासूनच्या संक्रमणापासून ते थेट भिन्न भिन्न प्रकारच्या प्राण्यांच्या भक्ष्यांच्या क्रमवार संक्रमणाला आपण काय म्हणतो, अन्न साखळी म्हणतो. आय होप तुम्हाला इथं समजलं पाहिजे की अन्न साखळी म्हणजे काय, ठीक आहे. ओके, चला बघा. तर लिनबनच्या ऊर्जेच्या संक्रमणाच्या पातळ्या तर आपण बघितलेल्याच आहेत, लक्षात ठेवायच्या फक्त, जेणेकरून क्वेश्चन विचारला तर आपल्याला उत्तर आलं पाहिजे, ठीक आहे. ओके, चला चला पुढे जाऊया. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. बघा, अन्न साखळीत प्रत्येक संक्रमणाच्या वेळी काय होतं, काही ऊर्जा वापरली जाते, ठीक आहे, बरोबर. अन्न साखळीमध्ये काय होतं, प्रत्येक वेळेस संक्रमणाच्या वेळी काय केलं जातं, काही ऊर्जा वापरली जाते. मग जेव्हा ऊर्जा वापरली जाते तेव्हा ती क्षय पावते. ओके, ऊर्जा वापरली जाते तेव्हा ती क्षय पावते. मग ती जेव्हा क्षय पावते ना, त्याच्यामुळे परिसंस्था कार्यान्वित व कायम राहण्यासाठी काय केलं जातं, मग बाह्य ऊर्जेचा वापर करावा लागतो. इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. ओके, प्रत्येक अन्न साखळीचे कोणते प्रकार असतात, भक्ष्य आणि भक्षक. याला स्टार करा. प्रत्येक अन्न साखळीचे भक्ष्य आणि भक्षक हे 2 प्रकार असतात. याच्यामुळे अन्न साखळीचे एक तृणभक्षक अन्न साखळी 1 नंबर द्या, आणि 2 मृत वनस्पती व प्राणीजन्य अवशेष साखळी याला 2 नंबर द्या. हे आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे. तृणभक्षक अन्न साखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होते, बरोबर. तृणभक्षक आणि मांसभक्षक प्राण्यानंतर ती संपते. कुठून सुरू होते, कुठून संपते, हे आपल्याला माहित पाहिजे. प्रथम उत्पादक तृणभक्षक आणि नंतर मांसभक्षक.
अशी अन्न साखळी निसर्गात सहसा आढळत नाही. लक्षात घ्या बरं का, की कोणती अन्न साखळी निसर्गामध्ये आढळते, कोणती अन्न साखळी निसर्गामध्ये आढळत नाही. ओके, क्लिअर? चल पुढे जाऊया आपण. बघा, नवा पॉइंट बघा. तर नवा पॉइंट आपल्याला दिलेला आहे की इथं तुम्हाला विधान आणि कारण मध्ये विचारतील की कोणती साखळी आढळत नाही आणि कारण काय आहे. बरोबर, एकच मिनिट थांबा. चला बघा, तर कारण काय आहे बघा. कारण हे आहे की भक्षक आपले अन्न विविध मार्गाने मिळवू शकतो. बरोबर, तो एकाच परिसंस्थेतून एकापेक्षा अधिक ऊर्जा विनिमय स्तरांवरती कार्यक्षम असू शकतो. म्हणून अशा प्रकारची अन्न साखळी जी आहे ना, ती अन्न साखळी मिळत नाही. ठीक आहे, 10 नंबरचा पॉइंट बघा. 10 नंबरचा जर पॉइंट तुम्ही बघितला तर एक जीव असंख्य भक्षकांचं लक्ष असू शकतं. बरोबर, याच्यामुळे अन्न साखळ्या निगडीत आणि आंतरछेदी स्वरूपाच्या असतात. अन्न साखळ्या कशा असतात तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निगडीत आणि आंतरछेदी स्वरूपाच्या असतात. ठीक आहे, ओके, क्लिअर? ग्रहण केलेली ऊर्जा काय केली जाते? ग्रहण केलेली ऊर्जा विविध क्रियांकरता खर्ची पडते. बरोबर, चला बघा. उत्सर्जन होतं, काही परावर्तित होतो. हीट बजेट वरती क्वेश्चन आलेले आहेत. बरोबर, ओके. बघा, तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की
कोणत्याही अन्नजाळीत उपलब्ध असलेल्या अन्न ऊर्जेवर परिसंस्थेतील सजीव पूर्णतः अवलंबून राहू शकतात का? नाही. अन्न साखळीत वनस्पतींसारख्या प्राथमिक उत्पादकाकडून मोठ्या प्राण्यांसारख्या उच्च स्तरीय भक्षकाकडे काय होतं, ऊर्जेचं प्रमाण कमी होत जातं. ठीक आहे, ओके, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. प्राण्यांना वनस्पतींपेक्षा कमी अन्न ऊर्जा मिळते. अन्न निर्मिती स्थानाजवळ असणाऱ्या तृणभक्षक आणि मांसभक्षक सजीवांना अधिक अन्न ऊर्जा मिळते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता अन्न साखळीमध्ये वरच्या विनिमय स्तरावर ऊर्जेचं संक्रमण होताना ऊर्जा क्षय पावते. बरोबर, काय होतं, ऊर्जा क्षय पावते. ओके, याचा अर्थ तृणभक्षकाचे जैविक वस्तुमान वनस्पतीपेक्षा कमी असते. बरोबर, ऊर्जा क्षय का पावते हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, याप्रमाणे क्रमशः उच्चस्तरीय प्राण्यांमध्ये हे जैविक वस्तुमान कसं असतं, सर्वात जास्त. आता या गोष्टी आपण वाचलेल्या नसतात आणि अचानक एक्झाम मध्ये येऊन जातात. नेक्स्ट बघा, थोडक्यात बघा, परिसंस्थेमध्ये जैविक समूह आणि जैविक वस्तुमान हिरव्या वनस्पतींच्या उपलब्धतेवर आणि उत्पादन क्षमतेवरती अवलंबून असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हिरव्या वनस्पतींच्या उपलब्धतेवर आणि उत्पादन क्षमतेवरती अवलंबून असतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. पुढे आपल्याला दिलेलं आहे की उष्णकटिबंधीय प्रदेशातील जैविक समूह आणि जैविक वस्तुमान सर्वात अधिक असून ते ध्रुवीय प्रदेशाकडे कमी कमी होत गेलेले आहे. ध्रुवीय प्रदेशामध्ये ते सगळ्यात कमी आहे. संपूर्ण जैविक समाज, हे सगळं ऍडव्हान्स लेवलचं झालं. हे तुम्हाला अचानक काय म्हणतात, मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे जर पेपर आले तर तुमची उत्तरं चुकू नयेत. ठीक आहे, म्हणून हे कंटेंट तुम्ही सगळं केलं पाहिजे. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे बघा. चला नेक्स्ट पॉइंट बघा. ध्रुवीय प्रदेशामध्ये ते सर्वात कमी आहे. हे तर आपल्या लक्षात राहतं, ध्रुवीय प्रदेशामध्ये सर्वात कमी आहे. संपूर्ण जैविक समाजाची निर्मिती आणि त्याचा विस्तार अन्न साखळीवरती आधारित असतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, पुढचा पार्ट आपण बघूया. परिस्थितिकी, मनोरा आणि पिरॅमिड याच्यावरती पण आयोग क्वेश्चन विचारतं. इवन बऱ्याच एक्झाम मध्ये क्वेश्चन याच्यावरती येऊन पण गेलेले आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना परिस्थितिकी, मनोरा वगैरे, तर ही संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने दिली? ब्रिटिश शास्त्रज्ञ, हे आपल्याला माहित पाहिजे. तर ही संकल्पना दिलेली आहे ब्रिटिश परिस्थितिकी शास्त्रज्ञ चार्ल्स एल्टन. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, चार्ल्स एल्टन. ठीक आहे, ओके. परिसंस्थेच्या ऊर्जा विनिमय अभ्यासात त्याला असं आढळलं की कोल्हे ज्या पक्ष्यांवर जगतात त्या पक्ष्यांची संख्या कोल्ह्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी अधिक असते. चिमण्यांसारखे अनेक पक्षी ज्या कीटकांवर जगतात
त्या संख्या चिमण्यांच्या पक्ष्यांपेक्षा कितीतरी अधिक असतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, याच्यावरून आपल्याला काय कळतं, इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे गवत संख्येचे पिरामिड. बघा काय कळतं बघा, एक, ऊर्जा विनिमय स्तराच्या प्राथमिक पातळीपासून जसं जसं तुम्ही उच्च विनिमय स्तराकडे जाल, ओके, तस तसं काय होतं, तस तसं जीव प्रकार कमी होत जातात. बरोबर, जीव प्रकार कमी होत जातात. त्याच्यानंतर दोन, वनस्पतींच्या निम्न स्तराकडून पुढच्या प्रत्येक ऊर्जा विनिमय स्तराकडे गेलं तर काय होतं, ऊर्जा कमी होत जाते. ठीक आहे, ऊर्जा कमी होत जाते. अशा प्रकारचं अनुमान इथं काढलेलं आपल्याला दिसून येतं. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. नेक्स्ट आपण बघूया, पुढच्या प्रत्येक विनिमय स्तरावर जीव प्रकार, जैविक वस्तुमान आणि ऊर्जा क्षमता कमी होत जाते. याच्यामुळे पुढच्या प्रत्येक ऊर्जा विनिमय स्तरावर अन्न साखळीचा आकार कसा दिसतो, ऊर्जा कमी होत जाते. बरोबर, मनोऱ्याच्या वरच्या बाजूस निमुळता होत जातो. याला पारिस्थितिकी मनोरा असं म्हटलं जातं. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं पारिस्थितिकी मनोरा. आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढे आपण बघूया आपल्याला काय दिलेलं आहे. पारिस्थितिकीय मनोऱ्याचे किती प्रकार आहेत बघा, पारिस्थितिकीय मनोऱ्याचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे, संख्या मनोरा याला 1 नंबर द्या, जैविक वस्तुमान मनोरा याला 2 नंबर द्या, ऊर्जा मनोरा याला 3 नंबर द्या. ठीक आहे, यातील पहिल्या संख्या वस्तुमान मनोऱ्यामध्ये प्रत्येक ऊर्जा विनिमय स्तरातील जीव संख्या, दुसऱ्या जैविक वस्तुमान मनोऱ्यामध्ये ऊर्जा विनिमय स्तरातील जैविक वस्तुमान आणि तिसऱ्या ऊर्जा मनोऱ्यात प्रत्येक स्तरावर होणारे ऊर्जा हस्तांतराचे प्रमाण दर्शवलं जातं. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊया, प्रमाण दर्शवलं जातं. नेक्स्ट बघा, आता आपली जी परिसंस्था आहे, ठीक आहे, चला नेक्स्ट बघा, आपली परिसंस्था आहे, बरोबर, आपली परिसंस्था सुरळीत चालवायची, त्याच्यासाठी ऊर्जेबरोबरच प्रकाश, पाणी, खनिजे यांसारखे जे घटक आहेत ना, तर हे घटक प्रत्येक स्तरावर विपुल प्रमाणात उपलब्ध व्हावे लागतात. ओके, आणि जर ते उपलब्ध नाही झाले तर काय होतं, जर ते उपलब्ध नाही झाले तर उत्पादन क्षमता कमी होऊ शकते. बरोबर, गेली काही वर्ष भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये काय होतंय, ताण पडतोय. बरोबर, चला बघा, नेक्स्ट बघा, पाणी, खनिजे, खते यांच्या प्रमाणात काय होते, घट होते दिवसेंदिवस. बरोबर, तर याच्यामुळे काय होतं, सरासरी हेक्टरी उत्पादन पण घसरतं. ओके,
म्हणून कोणत्याही परिसंस्थेचा परिपूर्ण विकास तुम्हाला करायचा आहे तर त्या परिपूर्ण विकासासाठी ऊर्जेबरोबर काय करावं लागतं, पाणी, खनिजे आणि जे पोषक द्रव्य आहेत ना तर त्यांची सुद्धा मुबलक उपलब्धता असावी लागते. ठीक आहे, बरोबर. आता इथे तुम्हाला परोपजीवी अन्न शृंखलेमधील संख्येचा उलटा पिरामिड दिलेला आहे. ओके. जीवभाराचे पिरामिड गवताळ प्रदेश याच्यामध्ये तुम्हाला पिरामिड दिलेला हा उलटा आहे, हा सुलटा आहे, एवढाच फरक आहे, बाकी जास्त फरक नाही. ठीक आहे, क्लिअर. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे बघा. नेक्स्ट आपल्याला चला नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कार्बन चक्र. ठीक आहे, बघा कार्बन चक्र, जैव भू रासायनिक चक्र यालाच काय म्हटलं जातं, कार्बन चक्र असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात घ्या. अल्टरनेट नावं जी असतील ना तर ती अल्टरनेट नावं तुम्ही लक्षात ठेवा. अल्टरनेट नावं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. कार्बन सायकल, तर सजीवांना जशी अन्नाची गरज असते तशी शुद्ध हवेची पण गरज असते, बरोबर. शुद्ध हवेमध्ये किती टक्के नायट्रोजन असतो, किती टक्के प्राणवायू असतो, किती टक्के इतर वायू असतात, मग या 1% इतर वायूमध्ये 0.03% कार्बन डायऑक्साईड असतो. हे आपल्याला सिंपल गोष्टी आहेत, माहीत पाहिजे. ठीक आहे. वनस्पती आणि प्राणी दोघे पण काय करतात, श्वसन क्रियेतील ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. हे सिंपल आहे, हे आपण स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये पण वाचतो. मग हरित वनस्पती काय करतात, रोजच दिवसा प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात, ऑक्सिजन सोडतात. इथं क्वेश्चन बनणार नाही तुम्हाला, बरोबर. रात्री हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात, हे पण नाहीत विचारणार, कारण हे 5वी-6वीच्या पुस्तकामध्ये आहे. इथे तुम्हाला हे जे कार्बन सायकल आहे ना, या कार्बन सायकल मधून या मुद्द्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर हे जे प्राणी असतात अहर्निश म्हणजे दिवसा रात्री हवेतील ऑक्सिजन श्वसन क्रियेसाठी वापरतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात, हे आपल्याला माहित पाहिजे. पाण्यातही कार्बन डायऑक्साईडचे साठे असतात, लक्षात ठेवा. पाण्यातील बायकार्बोनिक क्षार म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा पाण्यातील कार्बन डायऑक्साईड पाण्यातील वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी वापरतात. म्हणजे पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात त्या फोटोसिंथेसिस कसं करतात, तर पाण्यामधला बायकार्बोनेट क्षार असतो ना, तोच असतो कार्बन डायऑक्साईड आणि तो प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. तर सूक्ष्म जीवाणूंकडूनही कार्बनी पदार्थांचं विघटन घडून येतं, लक्षात ठेवा. आणि या प्रक्रियेमुळे कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि वातावरणात मिसळतो. इथे तुम्हाला वातावरणातील CO2, मग प्रकाश संश्लेषण, हिरव्या वनस्पती संयुगे तयार करतात, मग प्राण्यांचं भक्षण, जीवाश्मीकरण, उती, विघटन, श्वसन, ज्वलन, हे तुम्हाला इथं सायकल दाखवलेलं आहे. याच्या पलीकडे तुम्हाला काहीही विचारत नाहीत एक्झाम मध्ये आणि फार कॉम्प्लिकेटेड दिलं जातं कंटेंट तुम्हाला. यूट्यूब वरती असेल किंवा इतर ठिकाणी असेल तर इतकं करू नका. जेवढं एक्झामसाठी गरजेचं आहे तेवढंच करा. तर वनस्पती आणि प्राणी या दोघांनीही बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्साईड आणि वनस्पतींनी स्वतःसाठी वापरलेला कार्बन डायऑक्साईड यांच्यामध्ये काय केलं जातं, बॅलन्स केलं जातं आणि निसर्गामधून हा वायू घेणं आणि वापरून झाला की निसर्गाला परत देणं, हे सतत चक्र चालू राहतं. याच्यावरून काय दिसतं की निसर्गाकडून स्वाभाविकरित्या हवा जी शुद्ध आहे ती राखण्याचं काम केलं जातं कंटिन्युअसली. याच्यामध्ये कुठं गॅप आहे का, नाही. ठीक आहे. तर हे झालं कार्बन चक्र. आता जर तुम्ही इतर ठिकाणी कार्बन चक्र वाचाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मुख्य कंपार्टमेंट असतील, डायनॅमिक्स असेल, डायनॅमिक्सचे प्रकार दिलेले आहेत, अजून काय दिलेलं आहे, स्थलीय जीवमंडल म्हणजे काय, वगैरे वगैरे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला
पृथ्वीवरील कार्बन पूल जे आहे ना त्याच्याबद्दल क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला डायनामिक्सचे प्रकार आहेत, पण रॉक सायकल वगैरे करू नका, काही गरज नाही. जलद कार्बन सायकल मध्ये उपप्रक्रिया पण तुम्हाला मिळतात, त्याही करू नका, गरज नाही. एक्झाम मध्ये इतका अवघड आपल्याला विचारत नाही. ठीक आहे, साधं सिंपल मराठीमध्ये जिथं कार्बन चक्र मिळतं तेवढं कार्बन चक्र करून घ्या. पृथ्वीवरती कार्बन चक्र कंटिन्युअसली चालू असतं. प्रकाश संश्लेषणामधून निर्माण होणारी जी अन्न निर्मिती आहे ती फक्त सूर्यप्रकाशात होते. मग तिथून जैविक अजैविक हे सगळे आपले मुद्दे पुन्हा रिपीट होतात आणि आपण पोहोचतो कार्बन चक्रापर्यंत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आहे नायट्रोजन चक्र. बघा, वातावरणामध्ये 78% आढळतो हा नायट्रोजन वायू, बरोबर. सगळ्यात जीवसृष्टीला नायट्रोजनची आवश्यकता असते. नायट्रोजन प्रथिनांचा आवश्यक घटक आहे, बरोबर. बहुसंख्य सजीव उपलब्ध स्वरूपातील नायट्रोजनचं ग्रहण करू शकतात का? करू शकत नाही. मग काय करावं लागतं? नायट्रोजन विविध संयुगाच्या रूपामध्ये, उदाहरणार्थ नायट्रेट, अमोनिया, याच्यावरती क्वेश्चन आलाय, या स्वरूपात असावा लागतो. आणि वनस्पती जमिनीतून विविध संयुगाच्या स्वरूपामध्ये काय करतात? नायट्रोजन ग्रहण करतात. तर वनस्पती कसं नायट्रोजन ग्रहण करतात हे आपल्याला माहित पाहिजे, बरोबर. वातावरणातील मुक्त अशा नायट्रोजनचं स्थिरीकरण केलं जातं. कशाद्वारे? नील शैवाल, नील हरित शैवाल जे असतात ना त्याच्याद्वारे. कोण करतात? जीवाणू करतात. आणि पावसाच्या पाण्याबरोबर नायट्रिक आणि नायट्रस आम्ल यांच्या स्वरूपात नायट्रोजनची संयुगे जमिनीमध्ये मिसळतात आणि वनस्पती भूगर्भातील पाण्यावाटे काय करतात? ते शोषून घेतात. इथपर्यंत सोपं आहे, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आता इथं आपण काय बघितलं की वनस्पती भूगर्भातील पाण्यावाटे शोषून घेतात. मग ग्रहण केलेला जो नायट्रोजन आहे, कोणी? वनस्पतींनी. तो नायट्रोजन अन्न साखळीमध्ये तृणभक्षक आणि पर्यायाने मांसभक्षक प्राण्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो, बरोबर. आणि हा जो नायट्रोजन आहे हा उत्सर्जनावाटे प्राण्यांच्या शरीरातून वातावरणामध्ये सोडला जातो. ही जी टाइमलाईन आहे, ही टाइमलाईन तुम्ही लक्षात ठेवा. इथं तुम्हाला दिलंच आहे बघा, वातावरणातील नायट्रोजन, जीवाणूंद्वारे नायट्रोजन मध्ये रूपांतर, मृत विघटक दिलेले आहेत, वनस्पती, प्राणी. थेरी वाचायची आणि डायग्राम बघायची. ठीक आहे, ओके. आता याच्यानंतर काय होतं? वनस्पती आणि प्राणी मृत्यू पावतात, बरोबर. त्यांच्या मृत्यूनंतर विघटन प्रक्रियेमध्ये काय होतं? नायट्रोजन संयुगाचे पोषक द्रव्यामध्ये रूपांतर होते आणि जमिनीमध्ये मिसळला जातो आणि नायट्रोजन तिथं मुक्त होतो, वातावरणात मिसळतो. आणि इथं हे जे नायट्रोजनचं सायकल आहे, हे नायट्रोजनचं सायकल कम्प्लीट होतं. दोन्हीही सायकल खूप सोपे आहेत, कार्बन चक्र पण आणि नायट्रोजन चक्र पण. ठीक आहे, आणि याच्यावरती क्वेश्चन पण वारंवार विचारलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे वनस्पती वितरण. पण हे वनस्पती वितरण आपण पार्ट सेकंड मध्ये बघूया. तर या पार्ट फर्स्ट मध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.